नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढलेला असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे। मात्र तरी देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्याने शहरातील नगावबारी परिसरात राहणाऱ्या हेमांगी रावत या 6 वर्षाच्या मुलीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे धुळे मनपा प्रशासनाने तात्काळ हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे। या मुलीवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या घटना वारंवार समोर येऊन देखील महापालिकेने या कुत्र्यांचा कुठलाही बंदोबस्त न केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। माझं नाव ज्योती रावत, मी राहायला नगावबारी 2 नंबर मारुती मंदिर। काल सुमारे 6 ते 7 वाजता माझ्या मुलीला एक पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेलं आहे। माझ्या मुलीला एकदम गंभीर जखमा आलेल्या आहेत आणि असे पिसाळलेले कुत्रे भरपूर पोरांना चावतायत, पण महानगरपालिका त्याच्यावर लक्ष देत नाहीये। अशाच प्रकारे एक 2 वर्षाची मुलगी आमच्या बारीवरच कुत्र्यांनी फाडून मारून टाकलं तिला आणि असे बऱ्याच पोरांना कुत्र्यांनी चावलेलं आहे। तर आता आमची हीच मागणी आहे की अशा पिसाळलेल्या कुत्र्यांनी महानगरपालिकेने काहीतरी बंदोबस्त करावा आणि आमच्या लेकरांना रक्षण करावं।